ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। मुख्यमंत्र्यांशी गुप्त भेट, राऊतांच्या ट्विटमुळे रवींद्र वायकर यांचं नाव चर्चेत। दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यालयावरून ध्वज उतरवला। शरद पवार गटाच्या युवक आघाडीचे नेते धीरज शर्मा यांनी उतरवला ध्वज। राज्यसभेसाठी प्रदेश भाजपकडून 9 नावांची यादी दिल्लीला पाठवली। नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील आणि चित्रा वाघ यांच्या नावांचा यादीमध्ये समावेश। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा, तर अजित पवारांसोबत जाणार असल्याचं सिद्दीकींचं वक्तव्य। सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी 10 फेब्रुवारीपासून जरांगे आमरण उपोषण करणार। भुजबळांमुळे आम्हाला मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल, जरांगेंचा इशारा। मंडल आयोग ओबीसी आरक्षणाचा निर्माता, खरा पाटील असशील तर मंडल आयोग संपवून दाखव, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना आव्हान। महाविकास आघाडीत सहभागी होण्यासंदर्भात वंचित उद्यापर्यंत मसुदा देणार। मसुद्यावर एकमत झाल्यावर पुढची रणनीती आखणार। यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकारची श्वेतपत्रिका लोकसभेमध्ये सादर। दोन्ही सभागृहामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतःच मांडणार लेखाजोखा। सरकार श्वेतपत्रिका मांडण्या अगोदरच काँग्रेसकडून 10 वर्षांमधल्या कार्यकाळाची काळी पत्रिका जारी। देशातली लोकशाही संपवण्याचा भाजपचा कट, काँग्रेस अध्यक्षांचा आरोप। हमीभावासंदर्भात शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांची पुन्हा दिल्लीकडे कूच, टिकरी सीमेवर शेतकऱ्यांना अडवलं। आरबीआय कडून पतधोरण जाहीर, सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थे, व्याजदरात कोणताही दिलासा नाही। जीडीपी 6.7% वरून 7.2% होण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।